Hello everyone, I am your maths teacher Lakhan sir from Science Academy Daur. Student, in today's lecture we are going to start practice set 3.4 which is based on applications of arithmetic progressions. Okay. So what are the applications of arithmetic progressions? याच्यावरती depends काही example आपण previous lecture मध्ये already discuss केलेले आहेत. So in today's lecture we are going to directly start the practice set 3.4. Okay. So the first example is on 1st January 2016, Sanika decides to save rupees 10, rupees 11 on the second day, rupees 12 on the third day. If she decides to save like this, then on 31st December 2016, what would be her total save? तर आपल्याला 2016 मध्ये तिने टोटल सेव्हिंग किती फाइंड आउट केली हे फाइंड आउट करायचे. म्हणजेच इथे आपल्याला एसएन चा यूज करायचा. काय फाइंड आउट करायचे? टोटल सेव्हिंग्स इन 2016. ओके. मग टू फाइंड सम ऑफ फर्स्ट nth टर्म ऑफ दॅट एपी, त्या एपीचे जर पहिले n टर्मच्या जर आपल्याला सम करायचे असेल तर आपल्याला एसएन चा फॉर्म्युला हवाय. सो टू फाइंड सम फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला तीन गोष्टीची गरज असते, ती म्हणजे फर्स्ट टर्म, कॉमन डिफरन्स अँड द व्हॅल्यू ऑफ n. किती टर्मचे आपल्याला सम करायचे हे फार महत्वाचं. ओके. सो अकॉर्डिंग टू इन्फॉर्मेशन फ्रॉम 1st जानेवारी 2016, त्यांच्या म्हणण्यानुसार 1st जानेवारीला त्याने स्टार्ट केलेले. ऑन द फर्स्ट डे ही सेव्स रुपीज 10, ऑन सेकंड डे ही सेव्स रुपीज 11 अँड ऑन थर्ड डे ही सेव्स रुपीज 12. दॅट मीन्स एव्हरी डे, प्रत्येक दिवशी तिची सेव्हिंग 1 रुपीजने काय होणार आहे? इन्क्रीजेस. ही सेव्हिंग, हर सेव्हिंग इन्क्रीजेस रुपीज 1 पर डे. प्रत्येक दिवशी तिची सेव्हिंग ही कितीने वाढणार आहे? रुपीज 1 ने. दॅट मीन्स गिवन सिक्वेन्स इज इन अरिथमॅटिक प्रोग्रेशन. का? कॉमन डिफरन्स किती आहे? फर्स्ट डे ला 10 रुपीज आहे, सेकंड डे ला 11, थर्ड डे ला 12, देन ऑन फोर्थ डे किती असेल सेव्हिंग? रुपीज 13, लाईक 14, 15 अँड so on. So the first term of that AP is 10. To find the common difference, just subtract second term from the first. So 11 minus 10, that is 1. So you get the common difference also. Okay. आता आपल्याला फर्स्ट टर्म माहिती आहे, कॉमन डिफरन्स पण माहिती आहे. राहिला प्रश्न फक्त किती टर्मची सम करायची आपल्याला. ओके. सो इन दॅट एपी हाऊ मेनी टर्म्स आर हियर, बिकॉज दिस इज अन फायनाइट एपी. ही आपल्यासाठी फायनाइट एपी, कारण की आपल्याला 2016 मध्ये सेव्हिंग केलेली फाइंड आउट करायची. म्हणजेच गिवन एपी इज अ फायनाइट, एपी फायनाइट असणार आहे. म्हणजेच आता 2016 आहे, सो 2016 इज ए लीप इयर. हे कसं डिसाइड केलं की 2016 हे लीप इयर आहे का नाही? सो डिवाइड द गिवन इयर बाय 4. जर दिलेल्या इयरला जर तुम्ही 4 ने डिवाइड केलं आणि इफ इट इज completely divisible by 4, then the given year is a leap year. Here 2016 ला जर डिवाइड केलं तुम्ही तर तुम्हाला 4 ने कम्प्लीट डिव्हिजिबल होईल. दॅट मीन्स द गिवन इयर इज अ लीप इयर. मग लीप इयर मध्ये नंबर ऑफ डेज किती असतात? सो इन लीप इयर देर आर 366 डेज. लीप इयर मध्ये 366 दिवस असतात. म्हणजेच सेव्हिंग किती दिवसासाठी फाइंड आउट करायचे? फॉर 366. म्हणजे इथे आपल्याला व्हॅल्यू ऑफ एन मिळेल. ओके. सोपा. आधी एपी लिहूयात आपण. सानिका decides to save from 1st January 2016. On first day she saves rupees 10. On second day she saves rupees 11 and on third day she saves rupees 12 and so on. अशा प्रकारे ती सेव्हिंग करतात. ओके. सो हर saving increases by rupees 1 every day. प्रत्येक दिवशी सेव्हिंग कितीने इन्क्रीज होणार आहे? 1 डे. Therefore her savings is in arithmetic progression.
Therefore, AP is equals to 10, 11, 12 and so on. अशा प्रकारची AP आपल्याला मिळाली. So from the AP we get the first term as well as common difference. The first term of that AP is 10. Common difference is nothing but T2 minus T1, that is 1, that is 11 minus 10. Okay. Now 2016 is a leap year. 2016 is a leap year. Therefore, number of days are 366. So we get value of n also. इथे आपल्याला n ची व्हॅल्यू सुद्धा मिळाली. Now to find the total savings in 2016. Total saving find out करायचे म्हणजेच आपल्याला from first day to last day. First day पासून last day पर्यंत आपल्याला जी काय सेव्हिंग केली ती टोटल करायची. So by using the formula of SN. So SN is equals to n by 2 in bracket twice a plus n minus 1 d. इथे तुम्ही दुसरा फॉर्म्युला यूज करू शकता फॉर फायनाइट एपी. आपण ऑलरेडी सांगितलं हे फायनाइट एपी आहे. सो एसएन इज इक्वल्स टू n by 2 इन ब्रॅकेट फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म. बट जर तुम्हाला तो फॉर्म्युला यूज करायचा असेल तर फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू फाइंड द लास्ट टर्म ऑफ दॅट एपी बाय युजिंग द फॉर्म्युला ऑफ टीएल किंवा सिम्पली डायरेक्ट व्हॅल्यू पुट केलं तरी चालेल. सो यस, व्हॅल्यू ऑफ एन किती आहे 366 इज इक्वल्स टू 366 डिवाइडेड बाय 2 इन ब्रॅकेट 2 into 10 प्लस 366 minus 1 into difference किती आपला 1. Now 366 divided by 2 is nothing but 183. तरी पाहूयात 2 1 जा 2 8 जा 2 3 जा in bracket 2 10 जा 20 plus 366 minus 1 365 into 1 365 आणि यांची आता सम करा 183 into 20 plus 365 that is 385 आणि ह्या दोघांचं तुम्हाला मल्टिप्लिकेशन करायचं. देन वी गेट हर टोटल सेव्हिंग्स इन 2016. सो मल्टिप्लाय 183 into 385 आणि ती मिळेल आपल्याला 70,455. सो Sanika's savings in year 2016 or total savings in 2016 is rupees 70,455. फायनल स्टेटमेंट लिहिण्यासाठी विसरू नका. वर्ड प्रॉब्लेम साठी फायनल स्टेटमेंट आपल्यासाठी फार महत्वाचं असेल. सो टोटल सेव्हिंग्स बाय सानिका in 2016 is 70,455. Okay, this is what our question number first from the practice set. Now question number second is, a man borrows rupees 8,000 and agrees to repay with a total interest of rupees 1,360 in 12 monthly installments. Okay, each installment being less than the preceding by rupees 40. प्रत्येक इन्स्टॉलमेंट ही पहिल्या इन्स्टॉलमेंट पेक्षा कितीने कमी असणार आहे रुपीज 40. देन फाइंड द अमाउंट ऑफ द फर्स्ट अँड द लास्ट इन्स्टॉलमेंट. तर त्याची फर्स्ट इन्स्टॉलमेंट आणि लास्ट इन्स्टॉलमेंटची आपल्याला अमाउंट फाइंड आउट करायची. ओके, फर्स्ट ऑफ ऑल टोटल अमाउंट किती रिपे करायची फाइंड आउट करूयात. त्यांनी टोटल अमाउंट किती बॉरो केलेली आहे रुपीज 8,000 and agrees to repay with a total interest of rupees 1,360. आणि त्याच्यावरती त्याला टोटल इंटरेस्ट किती पे करायचा आहे रुपीज 1,360. सो हाऊ मच अमाउंट ही रिपेज, दॅट इज टोटल अमाउंट बॉरो प्लस इंटरेस्ट, दॅट इज 8,000 प्लस 1,360 इज नथिंग बट 9,360. ही अमाउंट त्याला रिपे करायची. बट इन हाऊ मेनी इन्स्टॉलमेंट इन 12 मंथली इन्स्टॉलमेंट. त्याला 12 इन्स्टॉलमेंट मध्येच रिपे करायचे. म्हणजे एकूण इन्स्टॉलमेंट किती 12. बट 12 इज नथिंग बट द व्हॅल्यू ऑफ एन. ओके, नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट किती आहे 12. म्हणजे आपली व्हॅल्यू ऑफ एन सुद्धा किती आहे 12 आहे. ओके, देन टोटल अमाउंट इज नथिंग बट द एस एन. टोटल अमाउंट किती रिपे करायचे दॅट इज 9,360 विच इज एस एन. ही असेल आपली एस एन. सो आपल्याला एस एन माहिती आहे, एन माहिती आहे. and each installment being less than the preceding. प्रत्येक इन्स्टॉलमेंट ही प्रिव्हियस इन्स्टॉलमेंट पेक्षा 40 रुपयांनी कमी असेल, बाय 40 रुपीजने कमी असेल. म्हणजे डिफरन्स काय आला प्लस 40 और मायनस 40.
म्हणजे जर मी फर्स्ट इन्स्टॉलमेंट 500 पे करत असतो तर सेकंड इन्स्टॉलमेंट किती असेल 40 रुपीज कमी होणार आहे म्हणजे किती असेल रुपीज 460 मग प्लस 40 केलं तर चालेल का -40 दॅट इज -40 दॅट मीन्स वी हॅव टू सबट्रॅक्ट इट फ्रॉम द प्रिव्हियस इन्स्टॉलमेंट so the common difference is -40 now we know the value of n value of d and value of sn इथे sn पण माहिती टोटल अमाउंट किती रिपे करायचे तर 9360 सो तीन गोष्टी माहिती आहेत रिमेनिंग राहिली कोणती फर्स्ट इन्स्टॉलमेंट इज नथिंग बट द फर्स्ट टर्म ऑफ दॅट एपी सो आपल्याला ए फाइंड आउट करायचं सो सिम्पली बाय युजिंग द फॉर्म्युला ऑफ एसएन we can find the first installment then we can find its last installment by using the formula of tn okay so first of all total amount repay total amount किती रिपे करायचे ते आपण फाइंड आउट करू इज इक्वल्स टू किती बॉरो केली 8000 प्लस इंटरेस्ट किती पे करायचा आहे 1360 सो rupees 9360 is the total amount repaid so total amount repaid is nothing but ESN is equals to 9360 ओके ही जी काय अमाउंट आहे ही किती इन्स्टॉलमेंट मध्ये परत करणार आहे तो 12 इन्स्टॉलमेंट मध्ये मग ते लिहा खाली he repays total amount in 12 monthly installment so जी काय टोटल अमाउंट आहे तो टोटल 12 इन्स्टॉलमेंट मध्ये रिटर्न करेल so 12 is nothing but the value of n therefore we get value of n is equals to 12 that is S12 is equals to 9360 also each installment being less than the preceding one by rupees 40 that is common difference is equals to -40 rupees इथे आपल्याला common difference मिळाला now by using the formula BSF we get the first installment that is first term okay so value of n is nothing but the 12 so 12 divided by 2 is equals to 2 into 8 so आपल्याला first term to find out करायचे आहे the first installment is nothing but the first term of that AP value of n 12 minus 1 into difference किती आपला -40 so the value of S12 is nothing but 9360 is equals to 12 divided by 2 6 in bracket twice 8 12 minus 1 11 into -40 that is -440 now multiply by 6 so we get 9360 is equals to 12a 6 to the 12a minus 6 into 0 6 sorry 6 into 0 0 6 for the 24 carry 2 that is 26 now collect the like terms so finally 9360 this minus goes to the left side so plus 2640 is equals to 12a additionally 12,000 divided by 12 is equals to 8 and a is nothing but our first installment that is the first term so we get value of a is equals to 12 divided kara we get value of a as 1000 so the first installment or the is rupees 1000 ओके आता आपल्याला फर्स्ट टर्म म्हणजेच फर्स्ट इन्स्टॉलमेंट आपल्याला मिळालेली आहे आता आपल्याला 12th किंवा लास्ट इन्स्टॉलमेंट फाइंड करायची आता लास्ट इन्स्टॉलमेंट म्हणजेच काय जी काय टोटल अमाउंट त्याला रिपे करायची तर 12th इन्स्टॉलमेंट मध्ये पे करणार म्हणजे लास्ट इन्स्टॉलमेंट इज नथिंग बट द 12th टर्म ऑफ दॅट एपी बरोबर कारण दिस इज अन फायनाइट एपी टोटल 12 टर्म्स ह्या एपी मध्ये आहेत त्यातली आपल्याला फर्स्ट टर्म माहिती आहे कॉमन डिफरन्स माहिती आहे टोटल अमाउंट किती रिपे करायची ती माहिती आहे बरोबर सो
टू फाइंड द लास्ट इन्स्टॉलमेंट. आता जर तुम्हाला लास्ट इन्स्टॉलमेंट फाइंड आउट करायची असेल तर बाय युजिंग द फॉर्म्युला टीएन चा यूज करून आपण 12th इन्स्टॉलमेंट फाइंड करू शकतो. त्यासाठी हा पार्ट रफ करतोय मी. सो फॉर लास्ट इन्स्टॉलमेंट, लास्ट इन्स्टॉलमेंट म्हणजेच आपली कोणती इन्स्टॉलमेंट असेल, दॅट इज 12th term of that AP आपल्याला फाइंड आउट करायचं. सो by using the formula of Tn, that is a plus n minus 1 d. So we have to find the 12th installment of that AP. Value of a is 1000 plus 12 minus 1 into minus 40. So 1000 plus, sorry, minus 12 minus 1, 11, 11 into minus 40, that is minus 440. So we get last installment is rupees 506. So write down last installment he pays is rupees 560. So his first installment start with 1000 and every time or every installment is decreases by rupees 40. So he pays last installment as rupees 506. So this is what the question number second. Now we directly start question number 4 because question number 3 is for homework, which is very simple like first one. In question number 3 मध्ये काय सांगितलं आपल्याला, Sachin invested in national saving certificate. In the first year he invested 5000 and in second year 7000 and in third year he invested rupees 9000. Okay, then find the total amount invested in first 12 years. तर आपल्याला पहिल्या 12 इयर्स मध्ये टोटल अमाऊंट किती इन्व्हेस्ट केली ती फाइंड आउट करायची. म्हणजेच टोटल इन्व्हेस्टमेंट आली याचा अर्थ आपल्याला एसएन चा यूज करायचा आहे. सो टू फाइंड एसएन वी रिक्वायर 3 थिंग्स, that is first term, common difference and the value of n. So he invested in first year, second year and third year. That means his investment in national savings certificate is in arithmetic progression. Why? Because every year his investment increases by rupees 2000. प्रत्येक वर्षी त्याची जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ती 2000 रुपीज ने इन्क्रीज होते. दॅट मीन्स हिज इन्व्हेस्टमेंट इज इन अरिथमॅटिक प्रोग्रेशन. अशा प्रकारे त्याची जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ती अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये आहे. So the AP is 5000, 7000, 9000 and so on. So from that AP we get first term and the common difference, and we have to find the amount invested, total amount invested in how many years? 12 years. So 12 is nothing but the value of n. So we know the value of A, common difference and the n. So we can easily find his total investment in first 12 years. So question number 3 is for homework. Now question number 4 is, there is an auditorium with 27 rows of seats. Okay, auditorium मध्ये total number of rows किती आहेत? 27. There are 20 seats in the first row आणि first row मध्ये 20 seats आहेत, second row मध्ये 22 seats आहेत, third row मध्ये 24 seats and so on. अशा प्रकारे प्रत्येक रो मध्ये 2 सीट्स हे काय होतात? इन्क्रीज होत आहेत. आता प्रत्येक रोचे नंबर ऑफ सीट्स जर 2 ने इन्क्रीज होत आहेत याचा अर्थ नंबर ऑफ सीट्स इन इच रो इज इन अरिथमॅटिक प्रोग्रेशन. तर त्या रो मध्ये जे काय सीट्स आहेत ते एपी मध्ये आहेत. कारण फर्स्ट रो मध्ये 20 सीट्स आहेत, सेकंड रो मध्ये 22 आहेत, थर्ड रो मध्ये 24 आहेत. देन इन फोर्थ रो देर आर हाऊ मेनी सीट्स? देर आर 26 सीट्स. ओके, लाइकवाइज सो नंबर ऑफ रोज इन द सीट्स, sorry, right, are in arithmetic progressions. Then find the number of seats in the 15th row. तर 15th रो मध्ये टोटल नंबर ऑफ सीट्स किती असतील ते आपल्याला फाइंड आउट करायचे. म्हणजेच आपल्याला 15th टर्म ऑफ दॅट एपी फाइंड आउट करायचे. फाइंड द नंबर ऑफ सीट्स इन द 15th रो म्हणजे आपल्याला T15 फाइंड आउट करायचं आहे. सो बाय युजिंग द फॉर्म्युला Tn. ऑल्सो फाइंड हाऊ मेनी टोटल सीट्स. टोटल वर्ड आला म्हणजे आपल्याला एसएन चा यूज करायचा. टोटल सीट्स आर देअर इन द ऑडिटोरियम. ओके, सो वन बाय वन आपण एक एक सॉल्व्ह करूया. फर्स्ट ऑफ ऑल, in the auditorium, $20 seats
in the first row, 22 seats in second row, and 24 seats in third row, and so on. Therefore, number of seats in every row increases by 2. Number of seats in every row increases by, कितीने वाढत आहेत ते, increases by 2. So number of seats in each row is in arithmetic progression. Therefore, number of seats in each row is an arithmetic progression. So मग आपली EP काय असेल, 20, 22, 24 and so on. Okay, from that AP we get the first term and the common difference. So the first term of that AP is 20. To find the difference, just next term minus previous term, that's T2 minus T1, 22 minus 20. So we get common difference as 2. Okay, now we have to find the 15th term of that row. म्हणजेच तुम्हाला number of seats 15th row मध्ये किती आहेत ते find out करायचे. So for number of seats in 15th row, that means आपल्याला 15th term find out करायचे. So by using the formula of Tn, we can easily find out how many seats there are in the 15th row. So T15th value of n काय असेल आपल्यासाठी 15. फर्स्ट टर्म काय आपली 20 प्लस n किती आपला 15 minus 1 into difference किती आहे 2. So 20 plus 15 minus 1 14, 14 2s are 28. So 20 plus 28, that is 48. So there are 48 seats in the 15th row. Okay, so there are 48 seats in the 15th row. तर 15व्या रो मध्ये टोटल 48 सीट्स असतात. ओके, हे झालं फर्स्ट वन. फाइंड द नंबर ऑफ सीट्स इन द 15th row. आल्सो आपल्याला आणखी काय फाइंड करायचंय, हाऊ मेनी टोटल सीट्स आर देअर इन द ऑडिटोरियम. तर त्या ऑडिटोरियम मध्ये टोटल नंबर ऑफ सीट्स किती ते फाइंड आउट करते. टोटल वर्ड आला म्हणजे एसएन चा यूज करायचा आहे. So to find Sn, we require three things: first term, common difference, and the n. So first term माहिती आहे, common difference माहिती आहे, राहिला प्रश्न n चा. टोटल नंबर ऑफ सीट्स फाइंड आउट करायचे. तर त्या ऑडिटोरियम मध्ये नंबर ऑफ रोज किती आहेत ते महत्वाचं आहे. सो देयर आर 27 रोज. सो देयर आर हाऊ मेनी सीट्स इन द 27 रोज हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. म्हणजे यांची व्हॅल्यू किती असेल आपल्यासाठी 27. ओके, सो बाय युजिंग द फॉर्म्युला ऑफ Sn आपण टोटल नंबर ऑफ सीट्स फाइंड करूयात. For total number of seats in auditorium, that is कितीची सम करायची आपल्याला, यस 27. that is आपल्याला sum of first 27 rows find out करायचे. So by using the formula of Sn, for that value of A 20, value of D 2 and value of N is 27. So formula of Sn, n by 2 in bracket twice A plus n minus 1 D. So value of n is nothing but 27. So 27 divided by 2 in bracket 2 into 20 plus value of n किती आपली 27 minus 1 into difference 2. So 27 divided by 2 in bracket 40 plus 27 minus 1, 26 2s are 52. So 27 divided by 2 into 40 plus 52, 92. Finally 27 into 2 ने divide करा, we get किती मिळालं आपल्याला 46. So 27 into 46.
से मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला काय मिळेल 46 into 27 7 6 are 42 carry 4 7 4 are 28 plus 4 22 32 so 2 6 are 12 carry 1 4 9 8 9 so 2 4 and 12 so we get 1242 seats are there in the auditorium. So total number of seats in the auditorium are 1242. So finally write down the statement. So there are 1242 seats in the auditorium. Last statement आपल्यासाठी important असेल. This is what question number 4. Now question number 5 is Kargil's temperature was recorded in a week from Monday to Saturday. कारगिल मध्ये मंडे पासून सॅटर्डे पर्यंत टेम्परेचर काय केलंय रेकॉर्ड केलंय अँड ऑल द रिडिंग्स वेर इन अरिथमॅटिक प्रोग्रेशन आणि सगळ्या रिडिंग्स म्हणजे मंडे पासून सॅटर्डे पर्यंत ज्या काही टेम्परेचरच्या रिडिंग त्यांनी घेतलेल्या आहेत त्या सगळ्या रिडिंग्स ह्या एपी मध्ये आहेत. ओके देन सम ऑफ द टेम्परेचर ऑफ मंडे अँड सॅटर्डे was 5 degrees Celsius more than the sum of temperature of Tuesday and Saturday. If the temperature of Wednesday was minus degree Celsius, then find the temperature on the other 5 days. Okay, आता एक लक्षात यायचे फर्स्ट ऑफ ऑल टेम्परेचर कोणत्या डे पासून कोणत्या डे पर्यंत त्यांनी रेकॉर्ड केले फ्रॉम मंडे टू सॅटर्डे. सो फ्रॉम मंडे टू सॅटर्डे देयर आर हाऊ मेनी डेज 6 days. Okay, and all the readings were in arithmetic progression. आणि ज्या काही सगळ्या रिडिंग्स घेतलेल्या आहेत त्या सगळ्या रिडिंग्स ह्या एपी मध्ये आहेत. सो मंडे ट्यूजडे वेनेसडे थर्सडे फ्रायडे अँड सॅटर्डे 6 दिवसाच्या रिडिंग घेतल्यात आणि सगळ्या रिडिंग ह्या एपी मध्ये पण त्यातल्या आपल्याला सगळ्या डेचं टेम्परेचर दिलेलं आहे का रिडिंग प्रोव्हाइड केलेलं आहे का नाही आपल्याला फक्त वेनेसडेचं रिडिंग प्रोव्हाइड केलं ते म्हणजे -30°C. मग मंडेचं टेम्परेचर किती असेल त्याच्यावरती ट्यूजडेचं टेम्परेचर डिसाइड होईल देन वेनेसडे थर्सडे फ्रायडे अँड सॅटर्डे. सो वी डोंट नो द रिमेनिंग 5 days टेम्परेचर किंवा रिमेनिंग 5 days आपल्याला रिडिंग माहिती आहे का नाही बट ऑल द रिडिंग्स वेर इन अरिथमॅटिक प्रोग्रेशन. सो आपल्याला माहिती आहे हाऊ टू रिप्रेझेंट एपी. एपी कसं रिप्रेझेंट करतो आपण ए प्लस डी ए प्लस 2d अँड सो ऑन ऑर ए मायनस डी ए प्लस डी असंही घेतलं तरी चालेल. सो फर्स्ट ऑफ ऑल कन्सिडर द टेम्परेचर फ्रॉम मंडे टू सॅटरडे देन from given information we can easily find the value of A and D. Okay, so first of all the readings that is temperature of Monday to Saturday are in arithmetic progression. Therefore, let temperature on Monday to Saturday be A minus D, A plus D, A plus 2D, A plus 3D for 1, 2, 3, 4, 5 and last that is A plus 4D. तर आपण मंडे पासून सॅटर्डे पर्यंत टेम्परेचर काय केले कन्सिडर केले ते काय A minus D, A plus D, A plus 2D, A plus 3D and A plus 4D. Why? Because all the temperatures, all the readings were in arithmetic progression. म्हणून आपण ते रिडिंग कन्सिडर केलेत. ओके ठीक आहे. नाव आता पुढे इन्फॉर्मेशन काय दिले पहा द सम ऑफ द टेम्परेचर ऑफ मंडे अँड सॅटरडे. कोणाची सम करायची मंडे आणि सॅटरडेच्या टेम्परेचरची सम करायची आणि ती कितीने जास्त आहे वॉज 5 degree C मोर कोणापेक्षा जास्त आहे दॅन सम ऑफ टेम्परेचर ऑफ ट्यूजडे अँड सॅटरडे. ओके सो गिवन दॅट और फ्रॉम गिवन इन्फॉर्मेशन मला सांगा मंडेचं टेम्परेचर किती आहे ए मायनस डी सॅटर्डेचं किती आहे ए प्लस 4D ह्या दोघांची काय करायची सम करायची.
किंवा डिरेक्टली असू द्या, फ्रॉम गिवन इन्फॉर्मेशन sum of temperature on Monday. So मंडेचं टेम्परेचर किती आहे? A minus B and सॅटर्डेचे किती आहे? A plus 4D. ह्या दोघांची काय करायचे आपल्याला? सम करायची. आणि ही सम कितीने जास्त आहे? वॉज 5 डिग्री सेल्सिअस. वॉज असेल इक्वल्स टू कितीने जास्त आहे? 5 डिग्री सेल्सिअसने काय जास्त आहे? कुणापेक्षा? दॅन सम ऑफ टेम्परेचर ऑन ट्यूजडे अँड सॅटर्डे. सो ट्यूजडेचं टेम्परेचर काय पहा? A. सॅटर्डेचं काय? A+4D. त्यांचंही सम करा. दॅट इज A+A+4D. पहा मी ही कंडिशन रीड करतो जशी त्यांनी सांगितली. इथे मी कुणाची सम केली रे? सम ऑफ टेम्परेचर ऑन मंडे अँड सॅटर्डे वॉज 5 डिग्री सेल्सिअस मोर दॅन सम ऑफ टेम्परेचर ऑन ट्यूजडे अँड सॅटर्डे. ओके, आता ही कंडिशन सॉल्व करा. सो A+A twice A minus D plus 4D 3D is equals to 5 plus A twice A plus 4D. So here 2A get cancel. Like terms on both sides get cancel. So हा plus 4D इकडे आल्यानंतर minus. So 3D minus 4D is equals to 5. So we get minus D is equals to 5. That means we get common difference as minus 5. That means temperature where decreases per day by minus 5 degree Celsius. So आपल्याला कॉमन डिफरन्स मिळालेला आहे. आता कॉमन डिफरन्स मिळालेला आहे, बट ऑल्सो गिवन दॅट जर आता फर्स्ट टर्म फाइंड आउट करायची म्हणजे ए ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल, त्यांनी आपल्याला आणखी एक गोष्ट गिवन दिली ती म्हणजे टेम्परेचर ऑन वेनसडे वॉज मायनस 30 डिग्री सेल्सिअस. सो वेनसडेचं टेम्परेचर प्रोव्हाइड केलेलं आहे. ऑल्सो गिवन दॅट त्याचा यूज करून आपल्याला व्हॅल्यू ऑफ ए मिळेल. Temperature on Wednesday was minus 30 degree Celsius. Now Wednesday's temperature किती पहा? Monday, Tuesday, Wednesday. Therefore, A plus D is equals to minus 30 degree Celsius. तो इथे आपल्याला D ची व्हॅल्यू माहिती आहे. So we get A plus minus 5 is equals to minus 30. हा -5 तिकडे गेल्यानंतर प्लस. सो वी गेट A इज इक्वल्स टू minus 30 plus 5 that is minus 25. सो फर्स्ट टर्म म्हणजे आपल्याला A ही कोणाची व्हॅल्यू आहे? इज द टेम्परेचर ऑन ट्यूजडे. आपल्याला ट्यूजडेचं टेम्परेचर मिळालं. ओके, दॅट इज minus 25 डिग्री सेल्सिअस. आता आपल्याकडे फर्स्ट टर्म पण आहे, कॉमन डिफरन्स पण आहे. सो बाय युजिंग दॅट वी कॅन फाइंड द टेम्परेचर ऑन द रिमेनिंग डेज. कारण की मंडेचं टेम्परेचर A मायनस डी आहे. आपल्याला ए ची पण व्हॅल्यू माहिती आहे, डी ची माहिती आहे. ट्यूजडेचं ए डायरेक्टली मिळालंय, वेनसडेचं माहिती आहे, थर्सडे A+2D, फ्रायडे आणि सॅटर्डे आपण ते फाइंड करू शकतो. सो बाय युजिंग द व्हॅल्यू ऑफ ए अँड डी वी कॅन फाइंड द टेम्परेचर ऑन द अदर डेज. ओके, सो आता एवढा पार्ट रब करतो इथे. ए ची व्हॅल्यू लक्षात ठेवा -25 आणि डी ची व्हॅल्यू लक्षात ठेवा -5. सो टेम्परेचर्स ऑन अदर डेज. हो, मंडेचं टेम्परेचर किती आहे? A minus D. Now what is the value of A? That is minus 25 degree Celsius minus D ची व्हॅल्यू किती आहे? -5. So minus plus we get minus 20 degree Celsius. हे झालं मंडेचं टेम्परेचर. ट्यूजडेचं किती आहे? दॅट इज A. ती व्हॅल्यू माहिती आहे -25 डिग्री सेल्सिअस. वेनेसडेचं आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे. वेनेसडेचं किती आहे? A+D दॅट इज -30 डिग्री सेल्सिअस. राहिला प्रश्न थर्सडे, फ्रायडे आणि सॅटर्डे. सो ऑन थर्सडेचं टेम्परेचर किती आपलं? A+2D. सो द व्हॅल्यू ऑफ A इज -20 प्लस 2 into -5 दॅट इज मायनस किती आले? सॉरी, A ची व्हॅल्यू आपली किती आहे? -25 आहे. -25
-10, that is -35 degree Celsius. Now temperature on Friday the temperature किती आपला A plus 3D. So the value of A is -25 degrees Celsius plus 3 into -5 degrees Celsius is equals to -40 degrees Celsius. And last one, temperature on Saturday, which is A plus 4D, so -25 degrees Celsius plus 4 into -5 degrees Celsius, which is -45 degree Celsius. So the temperatures on the other days are -20 degrees Celsius, -25 degrees Celsius, -30 degrees Celsius, -35 degrees Celsius, -45 degrees Celsius, and last one, that is -45 degree Celsius. This is how we are solving the question number 5 is. And now the last question from the practice set, that is question number 6, is for homework, which is similar to question number 3. म्हणजे ह्याच प्रॅक्टिस सेट मधला थर्ड क्वेश्चन आणि क्वेश्चन नंबर 6 दोन्ही सिमिलर टाइपचे क्वेश्चन आहेत. तिथे तुम्हाला एपी प्रोव्हाइड एपी आहे, आपण फॉर्म करू शकतो आणि व्हॅल्यू ऑफ एन सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे. सो क्वेश्चन नंबर 3 and question number 6 both are same. So solve all these problems from practice set 3.4 and submit it on our WhatsApp group. And the last thing which is important for us, stay home, stay safe, and keep practicing. Thank you.